नमस्कार. प्रेमिलाच रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप 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 स्वागत. आज आपल्याला मस्तसे खुसखुशीत फ्लावरच्या आकाराचे समोसे तयार करायचे. समोसे करण्यासाठी फार वेळ लागत नाही, अगदी झटपट तयार होतात. तर असे समोसे तयार करण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे आणि ते कसे तयार करायचे हे बघण्यासाठी लगेचच किचनमध्ये जाऊयात. जर माझ्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडत असतील तर एक लाईक जरूर करा आणि जे कोणी आता माझ्या रेसिपीज नव्याने बघत आहेत त्यांनी माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब सुद्धा करा. सबस्क्राईब करण्यासाठी बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, म्हणजे मी टाकलेल्या नवीन रेसिपीचं लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला रेसिपी लगेचच बघता येईल. तर आता वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. आता आपल्याला मस्त असे फ्लावरच्या आकाराचे खुसखुशीत समोसे तयार करायचे. तर आधी आपण साहित्य बघूया काय काय घेतलंय ते. इथे मी मध्यम आकाराचे 4 बटाटे शिजवून साल काढून घेतलेत. 1 कप भरून मैदा घेतलाय. इथे थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतले. आलं लसूण मिरचीची पेस्ट 2 चमचे, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर, अर्धा चमचा आमचूर पावडर, धने आणि बडीशेप ओबडधोबड कुटून घेतलेलं 1 चमचाभर घेतलंय. मोहरी पाव चमचा, जिरे पाव चमचा, 1 चमचा तेल, चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद, पाव चमचा ओवा, पाव चमचा कलोंजी, पाव चमच्याला कमी हिंग घेतलेला आहे. तर आधी आपण समोश्याच्या आवरणाकरता मैदा मळून घेऊया. परातीमध्ये 1 कप भरून मैदा घेऊया. मैदा मी चांगला चाळून घेतलेला आहे. आता मैद्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालूया. कलोंजी घालूया. कलोंजी असली तर तुम्ही वापरा, नसेल तर नुसता ओवा वापरला तरी पण चालेल. ओवा घेऊया हातावरती आणि हाताने चोळून घालूया. आता समोश्याचं वरचं आवरण छान खुसखुशीत होण्याकरता 1 चमचाभर तेल घालूया. आता घातलेलं तेल चांगलं मैद्याला हाताने चोळून घेऊया. आता थोडं थोडं पाणी घालून आपण मैदा चांगला घट्ट असा मळून घेऊया. थोडं थोडं घालायचं पाणी आणि चांगला मळून घ्यायचा घट्ट. हे बघा, थोडं थोडं पाणी घालून मैदा मी असा घट्ट मळून घेतलेला आहे. फार सैल ठेवलेला नाही, या पद्धतीने मळून घेतलाय. आता मैदा आपण मळलेला 10 मिनिटं झाकून ठेवूया, म्हणजे चांगला मुरला जाईल. तोपर्यंत समोश्याचं सारण तयार करूया. सारण करण्यासाठी पॅन ठेवलेला आहे गॅसवर. आपण पळी भरून तेल घालूया. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. तेल आता गरम झालेलं आहे. जिरे मोहरी घालूया. जिरे मोहरी चांगली फुलू द्यायची. जिरे मोहरी फुललेली आहे. धने आणि बडीशेप ओबडधोबड कुटून घेतलेली ती घालूया. चांगलं तेलावरती परतवून घ्यायचं. हळद घालूया. हिंग घालूया. सगळं चांगलं एकदा परतवून घ्यायचं. आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट घालूया. तुमच्या आवडीप्रमाणे इथे तुम्ही घालू शकता. तुम्हाला किती तिखट समोश्याचं सारण करायचंय त्याप्रमाणे. आता सगळं चांगलं एकजीव करून घेऊया. आता गरम मसाला घालूया. बेडगी मिरची पावडर आणि आमचूर पावडर ती पण घालूया. सारणाला छान चटपटीतपणा येतो आमचूर पावडरीमुळे, त्याच्यासाठी मी आमचूर पावडर घातलेली. चांगलं सारं परतवून घेऊया. मसाला चांगला परतलेला आहे. आता आपण एक एक करून बटाटा हाताने कुस्करून घालूया. आता मसाल्यामध्ये सगळा बटाटा चांगला परतवून घेऊया. हे बघा, उलटण्याने चांगला असा कुस्करून घ्यायचा आणि परतायचा. चवीनुसार मीठ घालूया आणि चांगलं परतवून घेऊया. उलटण्याने चांगला बटाटा असा कुस्करून बारीक करायचा आणि परतवायचा. हाताने कुस्करल्यामुळे बटाट्याच्या फोडी अशा मोठ्या मोठ्या झालेल्या त्या चांगल्याच बारीक व्हायला पाहिजेत. सगळी कोथिंबीर घालूया. चांगलं एकजीव करून घेऊया आणि चांगलं 2 ते 3 मिनिटं मध्यम गॅसवरती सारण चांगलं परतवून घ्यायचं. बघा, सारण मी 2-3 मिनिटं मध्यम गॅसवरती चांगलं परतवून घेतलंय.
आणि उलटण्याने सगळ्या बटाट्याच्या फोडी अशा बारीक कुचकरून सुद्धा घेतलेले. ह्याच पद्धतीने असं सारण व्हायला पाहिजे. बटाट्याच्या फोडी मोठ्या मोठ्या राहायला नाही पाहिजेत. नाहीतर काय होईल, बटाट्याच्या फोडी जर मोठ्या राहिल्या तर समोसे भरताना फुटू शकतात. त्याच्यासाठी सगळा बटाटा मऊ होईपर्यंत चांगला उलटण्याने असा कुस्करून परतायचा. हे बघा, सगळा बटाटा चांगला मऊ होईपर्यंत उलटण्याने मी कुस्करून घेतलाय आणि सारण चांगलं 4 मिनिटं परतवून घेतलेलं आहे. आता सारण आपलं छानसं तयार झालेलं आहे. गॅस बंद करूया आणि सारण खाली उतरवून घेऊया. बघा, एका ताटामध्ये बटाट्याचं सारण मी पसरवून ठेवलेलं आहे. आता 2-3 मिनिटं चांगलं थंड होऊ देऊया आणि नंतर आपण समोसे करूया. सारण सगळं थंड झालेलं आहे समोश्याचं. हे बघा, आणि पीठही आपलं मैद्याचं चांगलं मुरलेलं आहे. आता आपण ह्यातली एक गोळी तयार करून घेऊया समोसा करण्यासाठी. बघा, मी अशी एक गोळी तयार केली. आता आपण लाटून घेऊया. हे बघा, ह्या पद्धतीने मी अशी गोलपुरी तयार करून घेतली. आता आपण सुरीने साईडने कापून घेऊया आणि चौकोनी आकार करूया. हे बघा, असा मी चौकोनी आकार करून घेतलेला आहे. आता आपण ह्या चौकोनाचे असे कोपरे आतल्या बाजूला दुमडून घेऊया, चारी सुद्धा. आता पुन्हा चौकोन तयार झालेला आहे. आता आपण हलक्या हाताने असा उलटवून घेऊया आणि सारणाचा गोळा तयार करून घेऊया. हे बघा, छोटासा घेतलाय आणि असा मध्ये भरायचा. हे चारी कोपरे पुन्हा असे एकत्र जुळवून घ्यायचे. हे बघा, आणि हे असे मिटवून घ्यायचे. आणि ह्या चारी बाजू अशा दाबून मिटवून घ्यायच्या. हे बघा, परत हा समोसा असा उलटा करायचा आणि हे दुमडलेलं सारं असं खोलून घ्यायचं. हे बघा, आणि पुन्हा असं थोडंसं चिमटून असं दुमडायचं. चारी कोपरे असे चांगले दुमडून घ्यायचे आणि असं चिमटून घ्यायचं. हे बघा, हे बघा, फुलाच्या आकाराचा छानसा समोसा तयार झालेला आहे. आता बाकीचे सगळे असे समोसे आपण करून घेऊया. बघा, चारही कोपरे मी असे आतल्या साईडला दुमडवून घेतलेले, चिटकवलेले नाहीत. हलक्या हाताने दुमडायचे. हा चौकोन उलटा करायचा, सारणाचा गोळा भरायचा मध्ये. चारही कोपरे पुन्हा एकत्र जुळवून घ्यायचे. हे बघा, ह्या पद्धतीने चारही मी कोपरे मध्ये मिटवून घेतलेले आहेत आणि ह्या ओपन बाजू 4 राहिलेले आहेत. त्याला पाण्याचं बोट लावून चिटकवून घेतलं तरी चालेल, जर चिकटत नसेल तर. असं चारही बाजूला छान चिटकवून घ्यायचंय. आता समोसा उलटा करायचा आणि ह्या दुमडलेल्या बाजू अशा मोकळ्या करून घ्यायच्या. हे बघा, आता उरलेले सगळे समोसे आपण असेच करून घेऊया. बघा, फुलाच्या आकाराचे सगळे समोसे मी असे बनवून घेतलेत. किती छान झालेत बघा, मस्त दिसत आहेत फुलासारखे. आता हे समोसे आपण तळून घेऊया. हे बघा, समोसे तळण्यासाठी तेल मी आधीच गरम करायला ठेवलेलं आहे. फार दूर निघेपर्यंत तेल गरम करायचं नाही, नाहीतर समोसे तळायला घातले की वरून लगेचच करपतात. आणि फार कमी गरम असं तेलही नको आपल्याला. इथे मध्यम तेल गरम पाहिजे. खूप कमी असं गरम तेल असेल तरी समोसे असे खूप खुसखुशीत तळले जाणार नाहीत.
तेल आता मध्यम चांगलं गरम झालेलं आहे. आपण एक एक करून समोसा घालूया. गॅस मध्यम करायचा आणि समोसे छान आपल्याला खुसखुशीत होईपर्यंत चांगले तळून घ्यायचे. हे बघा, अर्धा मिनिटभर खालच्या बाजूनी चांगले समोसे तळलेले आहेत. आपण उलटवून घेऊया. हलक्या हाताने असे उलटवून घ्यायचे. सोनेरी रंग येईपर्यंत मस्त तळून घ्यायचे. हे बघा, हलक्या हाताने असं तेल समोशावरती उलटण्याने हळूहळू उडवायचं, म्हणजे छान समोसे एकसारख्या रंगावरती तळले जातात. बघा, मध्यम गॅसवरती 3 ते 4 मिनिटं चांगले समोसे सोनेरी होईपर्यंत तळून घेतलेले. आता आपण काढून घेऊया. चांगले निथळून घ्यायचे. हे बघा, आता उरलेले सगळे समोसे असेच आपण तळून घेऊया. हे बघा, सगळे समोसे तळून तयार झालेले आहेत. किती छान झाले आहेत बघा. वरून मस्त खुसखुशीत झालेले. मी तुम्हाला एक समोसा तोडून दाखवते. हे बघा, हे बघा, मस्त खुसखुशीत झालेत. आता आपण हे एका डिश मध्ये काढूया. बघा, खुसखुशीत मस्त अशा चटपटीत चवीचे फ्लावरचे समोसे इथे खाण्यासाठी करून तयार झालेले आहेत. किती छान झालेत बघा. चवीला पण खूप मस्त झालेत. असे समोसे तुम्ही मुलं शाळेतून आल्यावर नाश्त्यासाठी बनवून देऊ शकता. कुणी पाहुणे येणार असतील तर त्यांच्यासाठी नाश्त्यासाठी असे समोसे बनवू शकता. हे समोसे तुम्ही पुदिन्याच्या चटणीसोबत खाऊ शकता, तळलेल्या मिरची सोबत खाऊ शकता. नुसते खायला सुद्धा खूप छान लागतात. तर ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा असे फ्लावरचे समोसे एकदा करून बघा. माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. कमेंट करायला अजिबात विसरू नका. आजची रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक सुद्धा करा.